मित्रांनो, ही सगळी मंडळी दिसते आपल्याला. 300 किलोमीटरचा प्रवास करून आज आलेत आणि आज त्यांच्या नंदीने गुलाल ही मिळवून त्यांना दिलेला आहे. एवढ्या लांबून आज आले आणि गुलाल. आज विचारूया त्यांना काय भावना आहेत त्यांच्या, कारण ज्या आशेने आलेले त्या आशा आज पूर्ण झाली. आता आम्ही तर सांगितले 300 किलोमीटरचा प्रवास, तुम्ही त्याचा परिचय सांगा, तुमचा परिचय. आम्ही नाशिक शिन्नर कन्हैया म्हणून बैलाच नावे आणि स्वपन भाऊ यांच्याकडे आलोय आम्ही. रात्री 1-1:30 वाजता उतरलोय त्यांच्या गोठ्यावरती आणि आमचा गट पण कडान लागला आणि शेमी सुद्धा कडानच लागला. तर आम्ही बैलावरती खुश आहे एकदम. आता जी आशा घेऊन आलेला इकडे तुम्ही, किंवा कपाळाला 2 बोट गुलाल लागावा, तो आज 2 बोट गुलाल त्यानं लावून दिलाय. कारण एवढ्या अंतरावरून यायचं आणि बिना गुलाल जायचं म्हणजे भरपूर मालकासाठी ती वेगळी गोष्ट आहे आणि गुलाल करून गेल्यानंतर वेगळी गोष्ट आहे. गुलाल भेटला हाच आमच्यासाठी खूप मोठा आनंद आहे आम्हाला. हो, कारण काय होतं माहितीये का, आता ज्या आशेनं बरीच लोक आता बैलगाडा मालक येतात मैदानात किंवा आपल्याला गुलाल भेटावं, सगळ्यांना गुलाल भेटत नाही, पण त्या एवढ्या बैलगाड्यातनी तुम्हाला गुलाल भेटतो त्यावेळेस तुमच्या काय भावना असते ते प्रेक्षकांना बी जाणून घ्यायचं असते. कसं आहे, शेवटी हार जीत ही प्रत्येक बैलगाडासाठी राहते, पण असं नाही का बुवा गुलाल भेटायलाच पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करीत राहिलं पाहिजे. गुलाल एक दिवस 100% भेटतो. आम्ही इतक्या लांबून गुलालाच्या आशेने आलतो, तो आम्हाला भेटला, त्याच्यातच आम्हाला समाधान. आता पायरा कसा झाला, कारण इथल्या जी घाटावरची लोक आहेत त्यांचाही पैर होत नाही, तुम्ही एवढ्या लांबून आला, पायरा कसा जमला? आमचे एक मित्र आहे ना शिन्नरचे, आदित्य आव्हाड म्हणून, त्यांचा आणि स्वपन भाऊंचा खूप जुने संबंध आहे. त्यांच्या संबंधातून हा पायरा घडला. मग त्यांच्या याच्यावरतीच आम्ही इथपर्यंत आलो. आता किती वेळ लागला याला इकडं? आम्हाला कमीत कमी 7 तास लागले. काल 3 वाजता निघालो आम्ही आणि 12-1 वाजता उतरलो स्वपन भाऊंच्या गोठ्यावरती. बघा मित्रांनो, एवढा प्रवास करून निकाल एवढं त्याला स्पीड आहे, मग त्याला मानलं पाहिजे नंदीला. आणि दोन्ही वखत कडेनच गाडी पळली. कडनं म्हणले की आता काय होतं माहितीये का, बऱ्याच लोकांना आशा नसते, कडनं ठाम आहे म्हणाला. आम्हाला तर असं वाटतं आमची गाडी कंटिन्यू कडनच लागली पाहिजे. आम्हाला कडच आवडती. बघा मित्रांनो, आमची परिस्थिती नाजूक असल्यामुळे आमचे मोठ्या बैलांचा पायरा होत नाही आमच्याकडून, जेणेकरून वायदी वगैरे आम्ही देऊ शकत नाही. येण्या जाण्याच आमच्यासाठी खूप होतं, पण मग शेवटी नाद हा छंदासाठी इतक्या लांब पण यावं लागतं. त्या आशेनच इथपर्यंत आलो आम्ही. बघा मित्रांनो, नादासाठी बैलगाडा मालक काय काय करतात. एवढ्या लांबनं खर्च करून यायचं, इथं गुलाल मिळवायचा, आनंद घ्यायचा शर्यती क्षेत्राचा आणि गावाला जायचं. आता गावावरून फोन वगैरे आले का? हो, खूप फोन चालू आहे. आणि इथं आल्यानंतर स्वपन भाऊ आणि त्यांची पूर्ण टीम आम्हाला खूप सहकार्य केलं रात्री बसून त्यांनी. त्यांचे त्या इथं आल्याबद्दल आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. काय पळायचं वैशिष्ट्य जाणवतंय तुम्हाला? तो जो खालून तळात निघतो तो शेंड्यापर्यंत निघतो. कमी चीज नाही, पल्ला लांब असो आखडा असो, त्याला काहीच नाही. आतनं बाहेरनं दोन्ही साईड डावी उजवी फिट पळतो एकदम. डावी उजवी काहीच कळत नाही त्याला. दोन्ही खांदी फुल जो पळतो तोच दोन्ही खांदी पळतो. एवढा प्रवास केलेल्याचं फळ भेटलं की? भेटलं, नक्की भेटलं. आम्ही खुश आहे त्याच्यावर. ते कधीच त्यांनी आम्हाला कधीच नाराज नाही केलं आणि तो करणार पण नाही ही अपेक्षा आमच्याकडून. आणि बाकी आता त्या भागात कसल्या प्रकारात पळत होता तो? त्या भागात घोड्यात पळत होता, घोड्यात पब्लिकला, आणि टॉपचीच गाडी मारत होता, कायम टॉपचीच. कुठल्या खांद्याचा नक्की कुठला खांदा ठाम, की ह्या खांदी झोपला की 100% गुलाल? त्याचा दोन्ही खांद तसे पक्केच आहेत, पण घोड्यात उजवा खांद हा नक्की पब्लिकला उजवा खांद म्हणजे ठाम आहे डायरेक्ट घोड्यात. आमच्या इकडं सिन्नरला घोडाबैल शर्यत राहते, तिकडं त्याचा उजवा खांद नक्की फिक्स आहे डायरेक्ट. छाती ठोकपणे डायरेक्ट उजवा खांद म्हणजे फिक्स डायरेक्ट पब्लिक, शंकाच नाही डायरेक्ट. आता त्याचं तिकडं काय काय रेकॉर्ड आहे, की एवढी एवढी बक्षीस मिळवली किंवा अशा अशा शर्यती केल्या? आमच्या कसं आहे, घोड्या बैलात फार बक्षीस नसतं, फक्त गुलाल महत्वाचा असतो आम्हाला आमच्यासाठी. हो, बक्षीस किरकोळ असतं आमच्या, जास्त बक्षीस नाही राहत. सगळ्यात टॉपचं आतापर्यंत किती बक्षीस झालंय तिथं? एक 4-5 बक्षीस झाली टॉपची. हो, बाकी बैलातच पळवलंय. 40 गाव तिकडे मैदान मारली त्यांनी गटाचीच. मित्रांनो, आपल्या भागात ते आलेत
हे शेड जे आहेत त्यांच्या जीवावर आले आणि आज गुलाल मिळवला. आज तुमच्या भरोशावर ते इकडे आले आणि तुम्हीही ती गोष्ट साध्य करून दिली की बाबा आमच्या इकडे जर बाहेरची लोक आली तर आम्ही सहकार्य करून असा गुलाल मिळवून देऊ. हो 100%. आणि महत्वाचं म्हणजे एका फोनवरती ते आले. बैल पळत होता आपला पण त्यांनी बघितलेला आणि वासरू पण चांगलं पळतं पब्लिकला. म्हणलं आणा आणि पळवूया आपण. मग ते रात्री दुपारी आमचं काल 12-1 वाजता ठरलं. 3 वाजता निघाले तिथून. आली गाडी पळाली चांगली उजव्या साईडनं पब्लिकला गाठाला आणि सेमीला आता डाव्या साईडनं पळाली क्वार्टरला राहिली. आणि आतापर्यंत सकाळपासून 1 नंबर तासात 2 नंबर तासात कुठली गाडी बऱ्यापैकी गटपास नाही झाली. आणि सीमे बाहेरून चांगलं वासरू पळाले 1 नंबर. आता तुम्ही त्या भागात तर घोडा बैलात खेळताय, या 3 फेऱ्याच्या घाटावल्या मैदानात काय फरक जाणवला तुम्हाला? जे इकडे जी आनंद आहे तो आमच्या गोड्या बैलात नाही आनंद आहे. त्याच्यामुळे आम्ही इकडे येतोय. पण काय होतं तिकडं आता एक फेरा असतो का किती फेरा असतात? एकच फेरा असतो आमच्याकडे. गोड्यात एकदाच पळतो बैल फक्त. मग इकडं कसं ठरवलं? कारण या इथं नंदीला 3 फेरं पळायला लागतंय, त्यावेळेस गुलाल भेटतोय. आम्ही काय झालं आमच्या घरी फेरा टाकून बघितला. फेऱ्याला गाडी 1 नंबर पळाली. त्या दिवसापासून आपण निर्णय घेतला का आता आपण गटाच्या मैदानाला पळायचं. त्या दिवसापासून आम्ही गटाच्या मैदानाला पळायला लागलो. आणि ज्या दिवशी आमच्याकडे बामणवाडे तिथं मैदान होतं, फर्स्ट टाइम वासरू डावीला चुपलं आणि कडना गाडी लागली. कडना गट काढला आणि शेमीला गाडी आमची फाऊल झाली. जो बैल जोडी होता त्या बैलानं दुसऱ्या तासावरती गाडी गेली. तिथनं आम्ही वासराचा आम्हाला गॅरंटी आली तर वासरू 100% गटाला पळणार. त्याच्यानं 40 गावला 1-2 मैदान केले. 1-2 नंबर केला 40 गाव मध्ये बैलांनी. आता ही मुलाखत बघितली ना, मला लोक फोन करतात की बाबा हा कुठला नंदी आहे किंवा काय पायऱ्यासाठी. आम्ही पायऱ्यासाठी खूप चांगल्या बैलांना फोन केले पण आम्हाला नाही कोणी बैल दिला. आणि स्वपन भाऊंनी बैल बघितला पळताना त्यांनी फोन केला. त्यांच्या फोनवरती आम्ही ठामपणे इथपर्यंत आलो आणि इथं आल्याचं आमचं सार्थक झालं. आता इच्छा आहे का कॉन्टॅक्ट नंबर द्यायची बाबा आम्हाला असा पायरा पाहिजे, कोण जर इकडे घाटावर जर इच्छुक बैलगाडा मालक असेल तर आम्हाला 100% कॉल करा. बोलो आम्ही येऊ. 100% येऊ. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि नाव सांगा पुन्हा एकदा. सागर उगले, नाशिक शिन्नर. मोबाईल नंबर 9552 37 23 34 शिन्नर. आणि कशा पद्धतीचा तुम्हाला पायरा ते पण सांगा. आमच्या बैलाला आतापर्यंत जेवढे बैल लावली तेवढ्या बैलांसंग वासरांनी साथ दिली त्या बैलांनी आणि त्या बैलांनी पण आम्हाला साथ दिली. असेच बैल पाहिजे आम्हाला, फक्त जेणेकरून गाडी गुलाबात राहू. आता इकडे कायम दिसतं का घाटावर? हो दिसू. कारण काय होते आता त्या भागातली बरीच बैलगाडा मालक तुमच्या इकडे येतात आणि एक मैदान खेळले की कायम इकडे दिसतात. आता स्वपन भाऊचे आमचे चांगले संबंध झाले. ते जेव्हा बोलवतील तेव्हा आम्ही 100% येणार. मित्रांनो बघा, खेळ हा खेळ आहे, भले तो त्यांच्या तिकडचा असू द्या किंवा घाटावर आपल्या 3 फेऱ्यातला असू द्या. आणि आपण त्यांना शुभेच्छा करूया की ह्या भागात आल्यानंतर त्यांना कायम असाच गुलाल मिळेल. धन्यवाद.